पाहुणं उडाली का झोप? या पालखीतून तिला थेट तिच्या घरी माहेरी नेऊन सोडा. आम्ही हिला कायमची माहेरी पाठवत आहोत. दोघं जण हिला कुठेतरी घेऊन जात होते. मी विचारलं तर म्हणाले सुभेदारांनी हिला माहेरी पाठवायला सांगितलंय. मला संशय आला आणि अडवायला गेलो तर मलाच मारहाण केली. शेवटी यांनी त्यांना पिटाळून लावलं आणि आम्ही हिला इथे घेऊन आलो. अरे पण हिला तर एवढ्या सकाळी सकाळी कोण आलंय? शिव आजी गोमती 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 ही ही बेशुद्ध कशी? काय झालं हिला? आगाई काय सांगू तुला, हिला की नाही बेशुद्ध केलं होतं आणि 2 लोकांनी हिचं अपहरण केलं. हाच सांगत होता. अरे पाहुणं तिच्या वाईटावर कोण उठलंय हे इतरांना जरी दिसत नसलं ना तरी स्वामीला समजा दिसतंय बरं का. आणि स्वामी समजायचा हिशोब करतील सांभाळून. गोमती गोमती अगं उठ. गोमती डोळे उघड. बघ बघ मी आजी. गोमती शिव अरे अरे काय झालं हिला? आजी तुम्ही काळजी करू नका. थांबा मी सगळं सांगतो. गोमती गोमती बरं वाटतंय ना आता? हो पण मी इथे. अगं या शिवनी तुला वाचवलं. कुणीतरी तुझं अपहरण करत होतं. हा शिव नसता तर? स्वामी पाठीशी आहेत म्हणून सुखरूप परत आलीस घरी. बर ठीक आहे. चल चल आज चल. हो हो ये ना आत. अरे सुभेदार सासरा आहेस तू गोमतीचा. सासरा बापाच्या जागी असतो बर का. हा तुझ्यावर लय मोठी जबाबदारी आहे. आज हायगाय झाली तुझ्याकडून पण पुण्यांदा जर का अशी झाली ना तर स्वामी माफ करणार नाहीत कळलं का. चल चल घरात चल. कोण होते ग ते? काय हवं होतं त्यांना? मला खरंच काही आठवत नाही आजी. हे ना तर नियतीने बांधलं गेलंय. जे आम्ही सुरू केलंय ते पूर्ण करणारच शिवशंकर शंभो. या शिवनी तुला वाचवलं. कुणीतरी तुझं अपहरण करत होतं. हा शिव नसता तर? गावात इतकी लोक
मला वाचवायला नेमके तेच कसे पोहोचले? काल रात्री त्यांनी मला बघितलं नसतं, मला वाचवलं नसतं तर काय झालं असतं माझं? त्यांचे आभारही मला मानता आले नाहीत. ते कुठे राहतात हेही मला माहित नाही. मग मी त्यांच्यापर्यंत पोहोचूही शकत नाही. स्वामी, माझे आभार तुम्हीच त्यांच्यापर्यंत पोहोचवा, ज्यांनी मला नवं आयुष्य दिलं. गोमती, गोमती उठ. गोमती, गोमती ऐकतेस का? काल तिला वाचवू शकलो याचाच आनंद आहे, पण पण का दिवस रात्र तिचाच विचार येतोय? ही ही फक्त काळजी आहे की काहीतरी वेगळं? गोमती, काय रे, काय होत आहे? सरकार, पाऊस सहन नाही होते तो या वेदना. ऐकलंस का तू? मलाही आवाज आला, मागे फिरा म्हटलं ना. पण हा आवाज कोणाचा आहे? अरे हा तर स्वामींचा आवाज आहे. स्वामी? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला स्वामींचा आवाज आला म्हणजे तुम्हाला स्वामींचा भास आला? हो बाईसाहेब, स्वामींचाच आवाज स्पष्ट ऐकू येत होता. असं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की स्वामी तुम्हाला अडवत होते? हो सुभेदार, अहो पालखी उचललीच जात नव्हती. शेवटी आम्ही माघारी फिरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा पालखी उचलली गेली. आणि मग तो शिव आला आणि त्याच्यासोबत शेतकरी. आणि त्या दोघांनी मिळून आम्हाला खूप मारलं. हो बर निघा. काय हो? स्वामींनी खरंच लीला करून यांना अडवलं? स्वामींनी नेमकं काय केलं ते मला माहित नाही, पण यांना अडवण्यात स्वामींचा हात नक्कीच असणार. त्या गोमतीचा फार पुळका आहे ना त्यांना. पण मला हेच कळत नाही, त्या स्वामींना कसं कळलं आपण गोमतीला माहेरी पाठवतोय म्हणून? त्यांना सगळं माहिती असतं, त्यांचा चेहरा शांत असतो. स्वामी, काय झालं? हसताय का? नाही, मलाही सांगा ना, का हसताय ते? सुंदरे, अनेकांना प्रश्न पडतो, आम्हाला सगळ्या गोष्टी कशा कळतात? सांग. हो स्वामी देवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, तुम्ही ब्रह्मांड नायक आहात. अवघं ब्रह्मांड तुमच्या 2 बोटात मावतं. मग ब्रह्मांडात घडणारी कुठलीही गोष्ट तुमच्यापासून कशी लपून राहील? तुमच्या भक्तांच्या बाबतीत काहीही घडताना तुम्हाला दिसलंच नाही असं होऊच शकत नाही ना. तुम्ही सर्वत्र आहात. उत्तर दिलं गेलंय, पण प्रश्न विचारणाऱ्याला ते अजून समजायचंय. जिथे श्रद्धा असते तिथे अहंकाराला जागा नसते. त्यांना कसं कळलं मला माहित नाही, पण त्यांनी आपला डाव मात्र उलटा पाडला. मला वाटतं त्या गोमतीबद्दल नक्कीच त्यांनी काहीतरी ठरवलंय आणि ते यशस्वी होण्याआधी आपण काहीतरी करायला हवं. ते आपण करूच. काही झालं तरी स्वामींचा कुठलाही मनसुबा मी यशस्वी होऊ देणार नाही.
मग त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागलं तरी मी मागे हटणार नाही. कोळसा झाल्याशिवाय लाकडाची खोड मोडत नाही. झाडाला कुंपण नाही घातलं. तुम्ही इथे? मी ते रोपटे लावायला आले होते. नवं रोपट? काही बोलायचंय का? काल तुम्ही मला वाचवलं त्याबद्दल धन्यवाद. मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं. आणि खरं तर मला बरं वाटलं की मी वेळेवर तुम्हाला वाचवायला येऊ शकलो. काल मला एक स्वप्न पडलं, त्यात तुम्ही मला बोलवत आहात असं वाटलं. म्हणून मी धर्मशाळेतून धावत निघालो आणि वाटेत ती पालखी दिसली. म्हणजे हा फक्त योगायोग नव्हता? काही म्हणालात का? नाही, पण पण माझ्यासोबत हे सगळं घडत असताना तुम्हाला तिकडे स्वप्न पडलं. आणि तुम्हाला स्वप्न पडायचं काय कारण? आणि असं स्वप्न तर तेव्हाच पडतं जेव्हा जे पेरलं गेलंय ते आता रुजतंय. आई, तू इथे काय करतेस? अरे मी मंदिरात जायला निघाले होते, बघितलं तर गोमती घरात नव्हती. कुठे गेली काहीच माहित नाही. आणि मला काही सांगितलंही नाही रे तिनं. काल जे घडलं ते सगळं आठवलं आणि मला खूप भीती वाटली. म्हणून मी तिला शोधायला बाहेर पडले. अहो पण आम्ही तिला कुठे पाठवलंच नाही. मग गेली कुठे ती? आणि का गेली? तिला हजारदा बजावलंय, घराबाहेर जाऊ नकोस, जाऊ नकोस, तरी घराबाहेर जाते. आज तिला सोडणार नाही मी. निकालच लावतो तिचा. आज गोमतीचा सोक्ष मोक्ष लावणारच.
खूप मोकळीक दिली तिला. आज निर्णय होणार म्हणजे होणारच. सगळं त्यांच्या नजरेसमोर आहे. घटना घडत नाहीत, घडवल्या जातात. ज्यांना वाचवायचंय त्यांना मार्गही दाखवला जातो. शिवशंकर शंभो. इथे इतका धूर कसं झालाय? इथे काहीच दिसत नाहीये. इथे काहीच नाही. उगाच वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही. चला इथून. नशिबात लिहिलेली गाठ पडली आहे. एकमेकांच्या समोर आलायत, मनात सुद्धा भरलायत. आता जे मनात आहे ते ओठावर येऊ दे. गोमती, गोमती, गोमती घरात नाहीये. अहो पण असं कसं? कुणालाही न सांगता ती घराबाहेर गेलीच का? स्वयंपाकघरात काहीतरी जळतंय का?